महाराज पवार मंठा, गोविंद महाराज शिंदे, तुम्ही संत माया तुम्ही संत माया पाप कृपावंत
कायमी पतित कीर्तिवानो कायमी पतित कीर्तिवानो कायमी पतित अवतार तुम्हारा अवतार कराया अवतार धराया सारी सागर सारी निर्मल निधान पदम परे मग सगद पद सारी रे गद सागर गद सारी
जड उधराया जड जड उधराया जड उधराया जड जीवा सारे गरे गम गम पध पधम परे मग गरे सन रे गरे मग मग रे सा सारे गरे गम गम पध पधने ने धने सा सारे गरे गम गम पध पधम परे मग गरे तरी तरी रे गरे मग मग रे सा
आनंदी आनंद तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जळ जीव वाढवाया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव तुका म्हणे गुण चंदनाच्या अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव ठाला हा विठाला 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 नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती उपासनेला दृढ चालवावे गुरुदेव संतासी सदा लवावे सत्कर्मयोगी वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे महायोग पीठे तटे भेमरथ्यम वरम पुंडरीकाय दातु मुनीन्द्रम समागत्य तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम पांडुरंग करू प्रथम नमाला ओ पांडुरंग करू प्रथम नमाला हो पांडुरंग करू प्रथम नमाला हो पांडुरंग करू प्रथम नमाला पांडुरंग करू प्रथम नमाला ओ पांडुरंग करू प्रथम नमाला पांडुरंग करू प्रथम नमाला पांडुरंग करू प्रथम नमाला पांडुरंग करू प्रथम नमाला दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया प्रभुपादाने कसा विस्तारू ओ त्याच्या प्रभुपादाने कसा विस्तारू हो त्याच्या कृपादाने कधीचा विस्तारू हो त्याच्या कृपादाने कधीचा
माझा विस्तार विस्तारू 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 पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयाचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच बंधू श्री गुरु चरण नमस्कारुनी आता माझी ज्ञानोबर आहे यांना वंदन करतो माझी तुकोबर आहे यांना वंदन करतो नमन करतो याशिवाय माझे मारुतराव महाराज दस्तापूरकर त्यांचा कृपाशीर्वाद मला लाभलेला आहे त्यांची सेवा करायची संधी मला भेटली प्रत्यक्ष असे आमचे मारुतराव महाराज दस्तापूरकर ही माळ आहे हे त्यांचा कृपाशीर्वाद त्यांची माळ आहे असे आमचे मारुतराव महाराज दस्तापूरकर यांनाही मी नमन करतो वंदन करतो माझे मोतीराम महाराज फळेकर त्यांनाही मी नमन करतो वंदन करतो याशिवाय माझे वेदांत केसरी रंगनाथ गुरुजी परभणीकर की माझे भले हा भाग दूरचा जरी असला किंवा नाव ऐकून असताना माहीत असतं असं मानतो मी माझे रंगनाथ गुरुजी परभणीकर यांनाही वंदन करतो नमन करतो याशिवाय या भागातील संत या भागातील महंत या भागातील फार मोठे श्रेष्ठ असे पुरुष वैकुंठवासी हरिभक्त पारायण श्री नारायण महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त हा असतो आपला अखंड हरनाम सप्ताह सोहळा हा अखंड हरनाम सप्ताह सोहळा 50 केव्हाच पार केलेला असला सप्ताह सोहळा आपल्या सप्ताह सोहळ्याचं वय 53 वर्ष हा आपला अखंड हरनाम सप्ताह सोहळा याशिवाय वैकुंठवासी माझे हरिभक्त पारायण गुरुवर्य शांतीसागर भुजंगराव महाराज यांच्या कृपाशीर्वाद चाललेला हा अखंड सप्ताह हे दोन संत खऱ्या अर्थानं आपल्या संभाजीनगरचे दार्शनिक आहेत कारण अनेकांना परमार्थाचा मार्ग मोकळा करायचं काम परमार्थ दाखवण्याचं काम अनेकांना पुण्य संचय करण्याचं काम या संतांच्या माध्यमातून झालं ही अतिशय गौरवशाली आणि वैभवशाली अशा प्रकारची बाब असलेली पाहायला भेटते याशिवाय आमचे वैकुंठवासी हरिभक्त परायण शांतीसागर भुजंगराव महाराज यांच्या उत्तराधिकारी हरिभक्त परायण समाधान महाराज आनंदवाडीकर पिंपळगाव वळण यांच्याही अध्यक्षतेखाली हा सप्ताह चालू आहे आणि सर्वच माझे गावकरी मंडळी संत सज्जन मायबाप यांच्या कृपाशीर्वादाने हा चालू असलेला सप्ताह सोहळा आपल्या सर्वांचं वंदन करतो नमन करतो याशिवाय असं एकही गाव शिल्लक नाही असं एकही गाव शिल्लक नाही किंवा एक गाव 2 2 3 3 4 4 आमच्या बल बुद्धी उपासना असे आमचे हनुमंतराय उलट तुमच्या गावाचा अजून मला आनंद वाटला इथं फक्त हनुमंतराचं मंदिर होणार असा प्रकार नाहीये तर प्रभू रामचंद्र सीतामाई लक्ष्मण म्हणजेच ज्यावर माझी श्रद्धा आहे ज्यावर माझी भावना आहे ज्यावर मी ओतप्रेत आहे असे या ठिकाणी भव्य दिव्य अशा प्रकारे आपल्याला प्राणपूजा सोहळा भविष्यात होणार आहे असे आमचे हनुमंतराय यांनाही वंदन करतो शरण शरण हनुमंतरायांना नमन करतो वंदन करतो कारण कशी भक्ती करावी माऊली भक्ती कशी करावी याच दार्शनिक असलेले हनुमंतराय नवीन भक्तीत आपल्या नवीन भक्ती दास्यत्व ही भक्ती याचा अनुकरण केले आमचे हनुमंतराय यांना वंदन करतो नमन करतो याशिवाय या भागातील संत महंत मंडळी
या सर्वांनाच नमन करतो, वंदन करतो. ठाला विठाला 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 हरी विठ्ठला 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 विठाला. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराया कारण उतराया जड जीव. आपल्या आजच्या अखंड हरनाम सत्ता सोहळ्यानिमित्त चौथ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्यासारख्या अज्ञानी माणसाच्या वाट्याला आली. हे मी माझं भाग्य समजतं की मला या ठिकाणी उचित समजलं गेलं. माऊली सगळ्यात येडपट महाराज फक्त एकच आहे, आयुष्यात तुम्ही कधी पाहिला नसेल. अख्ख्या आयुष्यात आजपर्यंत तुम्ही पाहिला नाही आणि भविष्यात पाहत का नाही मला माहित नाही. तुम्हाला कळलं भविष्यात. म्हणजेच आपण रामकृष्ण रामकृष्ण बार बार का म्हणायचंय आणि तुकोबाराजी सांगतात ना की संतांचं महत्व प्रतिपादन करणारा हा अभंग आपला. माऊली कोणा टीका टिप्पणी करणं माझं स्वभाव नसतं, पण आपण 53 वर्ष झाला आपला अखंडानं सत्ता सोहळा आहे. खर तर मला आनंद वाटला, अभिमान वाटला की आमचे गुणवान मंडळी तुम्ही आणले. तर मंठा माझं गाव आहे, माझ्या मुलीचं गाव आहे. ये जे भाऊ बोराडे माझी मुलगी इथे. पाथरी माझं गाव आहे. माझे आमचे गुणवान मंडळी इथं. सुरुवातीला तर मला थोडस जड वाटलं की फक्त आमचे एकच महाराज, फक्त सुखदेव महाराज फक्त आमचे इथे. इकडे काय इकडे काय 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 जरा हुरहुर वाटलं. पण जेव्हा पत्रिका पाहिलं आमचे इथे, कारण महाराष्ट्र गाजवणारे पठाडे बंधू हे माझे इथं, अनेक अर्थात माझे इथं, माझ्या गावाजवळचे इथं. ते थोडस बरं वाटलं. तर तुकोबाराय सांगतात की संतांचं महत्व प्रतिपादन करणारे तुकोबाराय आणि सगळ्याच्या पाठात असलेला अभंग, ज्याची कीर्तनाकडे पाठ आहे म्हणजे घरीच समजा कुठं बसले असे कशावर त्यांच्या पाठात असलेला अभंग हा संतांचं महत्व प्रतिपादन करणारा आणि 4 चरणाचा अभंग. संतांचे लक्षण कोणते कोणते, संतांचं कार्य कोणतं आहे, संतांचे गुण कोणते आहेत. आणि संत हे चंदनासारखे असतात. देवाला प्रत्येक घरी जाता येत नाही, म्हणून देवानं प्रत्येक घरी आई नावाचा संत पाठवलेला आहे. आई आपली आई आहे ना, ती आई संत आहेत आणि ती आई आपली खऱ्या अर्थाने देवानं आपल्या पाठवले पाहिजे भेटते. म्हणून तुका म्हणे, तुकोबाराय सांगतात की गुण चंदनाच्या अंगात आहे. आणि एक कविता मला आठवली पटकन. माझ्या चंदनी खोडाचा मंत्र झिजणे झिजणे, उन्हे लिंपायाला घाली सुगंधाचे लेणे. माय, माऊली माझा बोलायची वेळ नाही, पण माय आपल्या लेकराचं काय काय खपून घेते, म्हणजे खपून म्हणजे धकून, म्हणजे गुन्हा काय असते ना, काय काय धकून घेते हे माईलाच माहित आहे. असे तुकोबाराय सांगतात की माझ्या चंदनी खोडाचा, माझ्या सुगंधाचा हा मंत्र आहे. संतांचं महत्व प्रतिपादन करणारा अभंग आहे. संतांचं श्रेष्ठत्व अभंग प्रतिपादन करणारा अभंग आहे. हा अभंग थोडक्यात पाहायला भेटतो. ठाला विठाला 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 विठाला. माऊली चिंतनाकडे वळण्यापूर्वी 2 मिनिटाचा परिहार. हा आपला अखंड हरनाम सोहळा वर्ष 53 कीर्तन सेवा 4थ्या दिवसाची. आणि ह्या कीर्तन सेवेमध्ये ज्यांच्या माध्यमातून मला तुमचं दर्शन करायची संधी मिळाली, ज्यांच्या माध्यमातून तुमचं दर्शन करायची मला संधी मिळाली, असे आमचे सुखदेव महाराज जाधव, वाणेगाव, तालुका फुलंब्री. आणि आपल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाच्या. मी त्यांच्या आई वडिलांना अगोदर धन्यवाद देतो, धन्यता देतो, कारण असे पुत्ररत्न की जे परमार्थात स्वतःला झोकून देणारे असे आमचे सुखदेव महाराज जाधव यांच्या चरणी नतमस्तक होतो.
आमचे मृदंगाचार्य खरं तर किती बोलावं तेवढं थोडंच आहे. आमचे शत्रुघ्न महाराज पठाडे मला तर आपली दुसरी वेळेवर का महाराज. एक वेळ आपली इथं माजलगाव जवळ गाव आहे छोटस घाटवाडच्या पलीकडचं माजलगाव खेटून हनुमंतराय शेजारचं तिथं प्रत्यक्ष ताई टेकाळे यांचं कीर्तन होतं आणि मी होतो तिथं शेवटी कीर्तना टाळ घेऊन शेवटचा उभा होतो मी. हा शिंपे टाकळी शेवटचा उभा होतो मी कीर्तन बरोबर का. हे आपलं दुसरं कीर्तन आहे. याशिवाय आमचे शत्रुघ्न महाराज पठारे यांना नमन करतो वंदन करतो. लखन महाराज गणेश महाराज नामदेव महाराज खरं तर आमचे परभणीचे महाराज मंठेचे महाराज आणि अजून आमच्या भागाकडची मंडळी असणं शक्य आहेत बर का. म्हणजे कुठले भगवान महाराज काळे शिंगोरे गुरुजी. अच्छा हा शिंगोरे गुरुजी. तर आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. विनयकरी महाराज बाजीराव महाराज काळे यांच्या चरणी नतमस्तक होतो. याशिवाय साऊंड सिस्टीम माझा आवाज महाराष्ट्रभर पोहोचणारे साऊंड सिस्टीम वाले महाराज आमचे गुलाब महाराज काळे यांच्या चरणी नतमस्तक होतो. याशिवाय आजच्या हरिजागरासाठी किंवा दररोज आपल्या सप्त्यामध्ये हरिजागरासाठी 47 प्रकारचे गाव या सप्त्यात समावेश आहेत. या सर्वांना मी नमन करतो वंदन करतो. याशिवाय पिंपळगाव देव या ठिकाणचे भजनी मंडळी आले आहेत तर त्यांनाही नमन करतो. याशिवाय पंचक्रोशीचे सर्व भजनी मंडळी आले असतील तर आपल्या सर्वांनाच नमन करतो वंदन करतो. ठाला विठाला 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 हरे विठाला 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 माऊली आपलं कीर्तन श्रवण करताना 2 ग्रहितक डोक्यात पक्के ठेवायचे. आपलं कीर्तन श्रवण करताना 2 ग्रहितक डोक्यात पक्के ठेवायचे. पहिलं ग्रहितक आयुष्यात कधीच कोणावर टीका टिप्पणी करणं माझा उद्देश नाही. जगातल्या कोणत्याही जीवानं माझी नजर माणसापुरती नाही बरं का. बाया नाही गड नाही कोण नाही माझ्या नजरेत. माझ्या नजरेसमोर फक्त ज्ञानोबा तुका ज्ञानोबा मुक्त इतकंच. जगातल्या कोणत्याच जीवानं कसं वागायचं हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. जो जसे कर्म करीन तसे भोगीन. मी माझी वाणी कोणाची निंदा करून अपवित्र गर्ता करू इच्छित नाही. मला तो लोकांनी फक्त मला माझा उद्धार करायचा आहे. मी माझ्याबद्दल बोलन फक्त ह्या स्टेप पर्यंत आलो. मी इथून पुढे काय करू इतकं सांगण्याकरता इतकं कळण्याकरता फक्त कीर्तन सभा मला घ्यायची. नाही तर माझा कीर्तन सभा घ्यायचा दुसरा काहीच हेतू नाही माझा. माऊली डबल आहे का आतापर्यंत आता घंट्यापर्यंत तुम्हाला कळेल. समजा इथपर्यंत आलो इथून पुढे मी अजून काय करू हे मला तुम्ही मार्गदर्शन करा. मला सांगा महाराज तुम्ही थोडा आज अशा स्टेपनं तर वागलात ना तुमचा उद्धार लवकर होईल. इतक्यासाठी फक्त कीर्तन सेवा घ्यायची. नाही तर मला कीर्तन सेवा घ्यायचं दुसरं काहीच येत नाही. मला कीर्तनातलं काहीच कळत नाही. आल्याला महाराजांनी एक वाक्य बोललो आणि गायला सगळ्याला कळतं महाराज कोणत्या स्टेपचं आहे. महाराज आल्या बोललो की मला गायनं चांग कळत नाही मला गायनच येत नाही. वा सहकार्य करा म्हणजे आमच्याकडे फार दिग्गज अशा प्रकारचे आहेत तुम्ही काही चिंता करू नका. म्हणून माऊली मला फक्त माझा उद्धार काय दुसरं काहीच नाही काहीच नाही काहीच नाही बस माझा इतकाच हेतू. म्हणून मी कोण आहे. मी डॉक्टर अशोक महाराज परभणीकर नाहीये. मी कोण आहे मी कुठं आहे आणि मला जायचंय कुठं. मी कोण आहे मी अहम ब्रह्मास्मी. मी पांडुरंग परमात्माचा अंश आहे. आता इथं आलो म्हणजे कुठं आलो तुम्ही चुकलात. पंढरपूर एक नगर त्याचे नाव पंढर. त्या पंढरपूर तीर्थक्षेत्र सदृश्य ताजनापूर तालुका रत्नपूर जिल्हा संभाजीनगर या ठिकाणी आहे. आपल्याला कुठं जायचं आता माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या भेटीला जायचं. माऊली
आपण देवच येतो, आपण प्रत्यक्ष पांडव परमात्मा अंशच आहेत आपण. पण दुर्दैवानं आपण या ठिकाणी अडकून बसतो. आपण लिप्त, आपण नाही, मीच म्हणतो, मी लिप्त राहिलो या ठिकाणी. आणि लिप्त राहून आपण या संसार घरदार येत राहिलो ना, यातून फक्त आपल्याला अलग व्हायचंय. माऊली ज्या क्षणाला कळालं हा देह माझा नाहीये, त्या क्षणाला तो संतच, देवतेचे संत, संततेचे देव, निमित्ताला प्रतिमा जाते. हा देह नाही, हा देह माझा दिसायला, हे शरीर दिसायला. हे माऊली खरं बोलू का, हे कपडे घालणं, हे कपडे घालणं, हे घालणं, फेटा बांधणं, हे दिखावा आहे. काय भुरलाशी वरल्या रंगा, ऊस डोंगा परी रस नवी डोंगा. हे वरचा रंग आहे, दिखापुरता रंग. हे खरा रंग, रंगात साऱ्या रंगुनी, रंग माझा वेगळा, गुंत्यात साऱ्या गुंतुनी, पाय माझा मोकळा. अशा सगळ्या रंगात रंगणारा, स्वतःचा रंग वेगळा दाखवणारा, तो माझा भगवान श्रीरंग. दुसरं कोण? म्हणून माऊली हा देह आपला नाहीये, माझा नाही. देह कोणाचा? हे देह हे देह आहे काळाचे धन कुबेराचे, देह आहे काळाचे धन कुबेराचे, देह हे 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 काळाचे धन कुबेरा, देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, हा देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे, देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे, देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेरा, देह काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे, देह काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे, देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, 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 देह हे काळाचे. हा देह दिसायला का, हा देह काळाचा आहे. कधी जाण सांगता येत नाही. माऊली मला हे पक्क माहित आहे की माझा अंत कधी होईल मला सांगता येत नाही. बार बार पाणी प्यायलो मी, अजून 50 वेळेला पाणी पिलं, अजून बऱ्याच वेळा पाणी पिलं मी. आपला अंत कधी होईल सांगता येत नाही. म्हणून अंत व्हायच्या पहिले आपण रामकृष्ण 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 जितकं होईल. आता माझ्या नसा रामकृष्ण रामकृष्ण भिनले, पण तुमच्या भागात जे असेल ते माझा हे नाही. म्हणजे तुम्ही आठ्ठा माझा आहे हे नाही, तुम्ही हेच म्हणा रामकृष्ण रामकृष्ण, ते म्हणा, जे असेल ते म्हणा, पण म्हणा, येळ वाया घालू नका. माऊली आपल्याला मृत्यू यायच्या पहिले जितकं धन कमवता येईल, हे पा पैसा धन नाही, लक्ष ठेवा, पैसा धन नाहीये. कारण जीवन जगायचं सुसह्य मार्ग म्हणजे पैसा आहे, ते वाट आहे फक्त, पैसा धन नाही. जगात आजपर्यंत एक तरी माणूस, एक तरी पंतप्रधान घ्या, त्याला 1 मिनिट आयुष्य वाढलं का? 1 मिनिट या मला म्हणला का, हे बघ तुला 2 कोटी घे, तुला 2 कोटी घे आणि मला 2 दिवस दे, जरी म्हणला असला, भीती सगळ्या असते, देव सगळ्या असते बरं का, जरी म्हणला असला तरी स्वतः यम देईल का? नाही. म्हणून लक्षात ठेवा माऊली, पैसा नाहीये. हे बघा, मी जागोजाग जे पानपोळी जागोजाग लावतो. आता मुसलमान रमजान सण असते, आमच्या घरासमोरच आहे ईदगाह मैदान, हा नखाती पेट्रोलमध्ये पाठीमाग, तिथं रमजान नमाज वेळेला ते पानपोळी चुरितो. त्या बॅनर, मला उर्दू येते बरं का, मराठी MA, हिंदी MA, इंग्रजी MA, अर्थशास्त्र MA, समाजशास्त्र MA, पुन्हा दुसऱ्या विद्यापीठाची पुन्हा मराठी MA आणि हिस्ट्री चालू आहे सध्या. आता 7 विषयात MA.
आणि पुन्हा डॉक्टर म्हणजे आमच्या पुस्तकातला म्हणजे दवाखान्याचा नाही. पण दा उर्दू मध्ये स्लोगन लिहिलं, कयामत आने वाली है, जितना हो सके सुकून बटर कर लो. माझा मृत्यू जवळ येणार आहे. मृत्यू जवळ यायच्या पहिले जितकं होत का मला हवंय हो, मला हवंय. मी स्वार्थी माणूस आहे, मला हवंय. माझा मृत्यू यायच्या पहिले मला रामकृष्ण 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 सतत 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 म्हणायचे. गप्पा मारा माझा स्वभाव धर्म नाही. बोलले आपण बोलतो, पण असं सोयरेच्या गप्पा नाही. फक्त रामकृष्ण रामकृष्ण. कारण जितक्या लवकर मी रामकृष्ण रामकृष्ण म्हणत राहील, जितक्या लवकर म्हणून तितकं मला माझा उद्धार करायचा आहे. मला जगात दुसरं कोणीच सोडणार नाही. म्हणून लक्षात घ्यायचं की संत एकच आहेत फक्त की सोडणार आहेत मला. दर्शनाला तुमच्या आलो यासाठी की तुमच्या माध्यमातून जर मी पांडुरंग परमात्मा भेटला गेलो का, तर माझा उद्धार होण्याची शक्यता खूप खूप मोठी आहे. जर डायरेक्ट देवाकडे गेलो तर देव उद्धार करीनच. देव लय चालू हो, लयच हुशार आहे, चतुर राहतो. शिरोमणी गुणाला वळण्याची ठाणे, चतुरा तो शिरोमणी गुणाला वळण्याची ठाणे, मुकुट सखळ मणी नव्हे नव्हे विठोबा. शिरोमणी गुणाला वळण्याची ठाणे, चतुरा तो शिरोमणी गुणाला वळण्याची ठाणे, मुकुट सखळ मणी नव्हे नव्हे विठोबा. तर हा आपण गायक मंडळीचं टाळ्या वाजवण्याचं स्वागत करूया. खरंच हा देव इतका हुशार, इतका चतुर आहे, त्याच्या बुद्धीला आपण बुद्धी लावू शकत नाही. कारण बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एकाकेश राजे सकळ सिद्धी. आहो त्यानंच मला बुद्धी दिली आहे आणि माझी इतकुशीत बुद्धी आणि कुठं लागणार आहे. अरे कुठं एवढा मोठा सूर्य आहे आणि इतकुशी चिमणी, एवढीशी पंथी कुठं टिमटिम दाखविणार आहे. काही नाही, फक्त एकच आहे माऊली. सर्व भावे दास झालो त्यांचा. आपण फक्त पूर्णपणे खऱ्या अर्थानं साष्टांग दंडवत घातला पाहिजे. आपण पूर्णपणे शरण गेलं पाहिजे. मला येतंय असं म्हणून जर आपण गेलो का, तुम्हाला सांगू माऊली, मला काहीच कळणार नाही. मला छान वाटले आपले कार्यक्रम पाहिले मी. एक वाक्य अजून मला चांगलं आवडलं. नामा म्हणे ग्रंथ एकत्रि भवी माऊली. मी नाथ महाराजांच्या अभंगाचा विचार करतो, तुकोबाराच्या अभंगाचा विचार करतो, माऊलीच्या अभंगाचा विचार करतो, नामदेवराच्या अभंगाचा विचार करतो. खरं सांगा माऊली, कोणत्याच संताच्या, कोणत्याच अभंगातल्या, कोणत्याच चरणातला कोणताच शब्द काना मात्र आजपर्यंत बदलता आला नाही. काना मात्र. आता मी मराठीचा मास्तर आहे, मराठी व्याकरण माझं बरं आहे, पक्क म्हणत नाही, बरं म्हणतो. काना मात्र बदलता आला. मी विचार करू लागलो, विचार करतो, पण नंतर कळतंय आपण बुद्धी लावायची नाही. नामदेव महाराज वाक्य असं शब्द लिहिता आला असता की नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी वही वाचावी, लिहिता आला असता. पण तसं नाही. वाचत आपण दररोज वाचतो, मी वाचतो, तुम्ही वाचतो, सगळे आपण वाचतो ना. पण वाचणं वेगळं, अनुभवणं वेगळं. माऊली अनेक अभंग मी अनुभवतो, आचरणात आणायचा प्रयत्न करतो, आणतो. अभंग आचरणात आणायचेच नुसतं पाठ करून. पाठ केल्याने पुण्य लागणार आहे. हे काय, हे पण नाम घेता वाया गेला असं कोणी ऐकलं कमी आजपर्यंत नाही ऐकलं. पण आचरणात आणलं का जास्त पुण्य लागणार आहे. म्हणून आपल्याला संत कसे माहिती का, संत आईप्रमाणे येतात.
संत कसे आहेत देहावर उदास असतात. हे देह आमचे मोतीराम महाराज त्यांना जखम झाली पाहिजे एकदा बरं का, आणि पायाला जखम झाली, आसाड्या पडल्या, आसाड्या कळत तुम्हाला, आळ्या पडल्या, महाराज झोपले होते आणि मग शिष्य मंडळीनं झोपल्यानंतर महाराज एक आळी बाजूला काढायचा प्रयत्न केला. महाराज उठले म्हणजे आसाडी तेच आसाडी त्याला आळ्या कळण्यासाठी ते महाराज उठले म्हणजे काय केलं तू म्हणजे काय नाही म्हणजे हे बाजूला काढ म्हणजे का तेच घर आहे ते घर तेच आहे ना, घरातून बाजूला तुझ्या घरातून बाजूला काढायचं जमते का नाही, तसं करू नको. म्हणजे आपण रामकृष्ण 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 म्हणलं पाहिजे. रामकृष्ण रामकृष्ण म्हणलं तर आपला उद्धार होणे. माऊली हे कलियुग आहे. कलियुगाचे अनेक दोष आहेत. आता मला काही ते पुराण सांगायचं नाही, ते भागवत सांगायचं नाही, मला ते काही सांगायचं नाही. फक्त मला माझ्या वेळेत बसवायचं. माझी लढाई खरी माझी वेळ संग आहे. मला ह्या कलियुगातल्या अनेक दोषापैकी एक गुण आहे फक्त, आणि ते गुण म्हणजे ह्या कलियुगात उद्धार व्हायचं एकमेव साधन नामस्मरण. न लगे दंड न मुंडन ते काही तुम्हाला दुसरं काहीच काहीच नाही. तपश्चर्या करायची गरज नाही. 100 वर्ष करायची नाही, 200 करायचं नाही, एका 2 पाय उभं करायचं नाही, एका पाय उभं राहायचं नाही, अंगठ्यावर उभं राहायचं नाही, हवा खाऊन राहायचं नाही, फल खाऊन राहायचं नाही, काहीच नाही. एकच आहे रामकृष्ण रामकृष्ण म्हणा, ओम नमः शिवाय म्हणा, गण गण गणात बोलते काय असेल ते म्हणा, पण म्हणा. हे पण माऊली हे जर वेळ गेला ना बाया तर तुमच्या आयुष्याचं तुमचं नाही माझ्या आयुष्याचं फार पण नुकसान होणार आहे. आणि मग पुन्हा म्हातारपणी दिसाना गेल्यावर हे केला ते केला मग काय उपयोग नाही ना. वेळ निघून गेला पश्चाताप करण्यात काहीच फायदा नाही. म्हणून रामकृष्ण रामकृष्ण संत कसे तर उदार येतात, देहावर उदास असतात. म्हणून आमच्या तुकोबाऱ्या अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, तुम्ही संत माये बाप कृपावंत, 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 कायले पतित कीर्तिवान, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. तुम्ही संत माये बाप कृपावंत, संत माये बाप कृपावंत, तुम्ही संत माये बाप कृपावंत, तुम्ही संत माये बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान, कीर्तिवान, कीर्तिवान. असे जर गायनाचार्य असतील तर मला कवरे कीर्तन करायला काहीच नाही. पण माऊली मी माझं युट्यूबला कोणतं कीर्तन आहे का डॉक्टर अशोक महाराज परभणीकर, कोणतंच कीर्तन फक्त 5-10 मिनिटाची फ्रिक्वेन्सी आहे. 1 तास 50 मिनिटं किंवा 2 तास 5 मिनिटं हायस्ट 10 मिनिटं. कारण मी कोशिश करतो की माझी पाठ मला बस वाटत नाही, 10 मिनिटं बसायला जड जातं, पाठ दुखती बरं का. मग तुमचा पाठ दुखण्याचा त्रास असणं शक्य आहे. म्हणून मी शेवटच्या बाईची काळजी करतो, शेवटच्या गाडीची काळजी करतो, शेवटच्या सगळ्याच्या डोक्यात विचार ठेवतो मी. मास्तराने शेवटच्या बाकाचं पोरग डोक्यात ठेवलं पाहिजे. म्हणून
आपण रामकृष्ण 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 संत शांत श्रीमंत, मनानं श्रीमंत शांत. आता शांती, तुम्ही तर शांती ब्रह्म एकनाथ महाराज भागात येतं बर का. म्हणून संत हे अतिशय आपला उद्धार करायचा, रात्रंदिवस रात्र खरी तळमळ असते. एक वेळेस माय बाप सुद्धा मुलाचं भलं करणार नाहीत, इतकं संत भलं करतात. माय बाप कसे आहेत माहित, ते देहाचे माय बाप आहेत. देहाच्या अर्थानं भौतिक, मुलाचं भौतिक भलं करायचं प्रयत्न, भौतिक भलं करायचा प्रयत्न करतात. पण आध्यात्मिक, आध्यात्मिक मला मधलाच आवडते. मला खूप विचार करतो मी, मधलाच आवडते. कारण तिनं जे बाळाला उपदेश केलाय, ते बाळाला उपदेश केल्यानंतर बाळ 100% वारकरी सांप्रदायिक किंवा संत बाळ होणार आहेच. राजा परीक्षित तेच आहे. म्हणून आपण रामकृष्ण 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 म्हणलं पाहिजे, रामकृष्ण म्हणलं पाहिजे. हा देह, आपण देहाची चिंता नकोच, होईल तिचे व्हायचे होईल. निर्वाणी गोविंद अशी मागे पुढे काहीच साकडे पडोनी दे, काहीच साकडे पडोनी दे, काहीच साकडे पडोनी दे, काहीच साकडे. निर्वाणी गोविंदाच्या मागे पुढे काहीच साकडे पडोनी दे, काहीच साकडे पडोनी दे. निर्वाणी गोविंदाच्या मागे पुढे काहीच साकडे पडोनी दे, काहीच साकडे पडोनी दे, पडोनी दे, पडोनी दे. माऊली. मला हे अभंग यासाठी पटतो, आवडतो. त्या अभंगावर विश्वास ठेवून मी जिवंत आहे. कारण मला हे माहित आहे की कुठं माझं मरण येईल मला माहित नाही. पण जेव्हा का मरण येईल, कदाचित ऍक्सिडेंट होऊन समजा, कारण पहाटे मी 5 वाजता गावगाव माळी घेऊन जात असतो. माळी अष्टगण बुका गणगोळी मंदिरात बसायचं आणि जे त्याला फुकट द्यायचं. 5 वाजता मी पाहतो की ट्रकनं एखादा मांजर मेले असते, कुत्र मेलं असते. मी 10 मिनिटं उभा राहतो, विचार करतो, त्याचे आतडे पडलेले, रक्त सांडलेलं विचार करतो, समजून घेतो. यासाठी समजून घेतो, मला माहिती उद्या माझा नंबर लागणार. इथं मी असू शकतो दिशाला, कारण माझ्या प्रार्थना जे असतात ते असणार. मी त्याला आपण श्रद्धांजली म्हणतो. श्रद्धांजली काय, ते कृत्रिमपणा नकोच. खरं माझं तळमळ हृदय की ते कसं मिळावं, कसं मिळावं, त्याला कसं होत असं उद्या आपलं असंच होणार आहे. म्हणून मी बार बार काळजी करतो, देवा तुला जे करायचं करवा, मी काळजी करतो, तू काळजी कर, माझा उद्धार कसा होईल. रात्रंदिवस फक्त एकच आहे, नाम श्वासा, प्रत्येक श्वासागणिस श्वासा इतके मोजेले हरिनाम. रामकृष्ण रामकृष्ण रामकृष्ण. फक्त गाडी चालवत असो, काही असो, झोप तितकाच काहीतरी. घरी बायको रागावते, मला लोकांचं नाही बोलायचं, माझंच बोलायचं. माझी बायको रागावते, तुम्हाला कळतं काही? अहो माऊली, ती 10वी नापास आहे. ती 10वीची बार बार परीक्षा दे म्हणलो, 17 नंबर फॉर्म असते बरं का, दे म्हणलं. पण ती म्हणजे हे बघा, तुम्ही तुमचं नशीब मला काय सांगू नका, मास्तरी झाली बस झाली. असो, ठाला विठाला अजून मला एक वाक्य सांगावं लागतं. मला खरंच बोलणं मला आवडतं. जसं तुम्हाला म्हणलं मी इतका हुशार आहे, इतका शिकलो, त्याच्या पहिले मला हे सांगू द्या अगोदर, मी 10वीला नापास झालेला माणूस आहे. कारण ती तळमळ माहिती, मला ते शांत बसवत नाही ना, खोटं बोलतो. ते मला वाटतं मी माझ्या पांडुरंग परमात्माशी प्रार्थना केली. मी तुम्हाला, तुम्ही ताजनापूर ना, मी ताजनापूर तुम्हाला मानतच नाही. तुम्ही ताजनापूरचे नाही, तुम्ही पिंपळ, तुम्ही कुठलेच नाही. तुम्ही फक्त एकच येतं, माझे ज्ञानोबा तुकोबा तुम्ही, माझे ज्ञानोबा मुक्त हेच आहे तुम्ही, फक्त दुसरं तुम्ही कोणीच नाही, कोणीच नाही, कोणीच नाही. मी तुमच्याशी, मी ज्ञानोबा तुकोबाशी बोलतोय.
माझे रंगनाथ गुरुजीशी बोलतोय मी. म्हणून माऊली आपण रामकृष्ण 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 आपण मी 10वीला नापास झालतो इंग्लिश गणित मायबाप म्हणते त्याला आणि मायबाप म्हणायचं 82ला लोकांचं साल घातलं 1200 रुपयात 12 महिने कोरडे कोरडे म्हणजे ज्वारी नाही डे नाईट. हो आपल्या घरी जेवायचं म्हणजे कोरड साल घातले म्हणजे रामकृष्ण रामकृष्ण का म्हणायचं आपण की आपला उद्धार करायचा कोण होतो लक्षात. देहाची आसक्ती नकोच. आसक्ती बी आसक्ती आहे आपल्या मनात पाहिजे मनाचा निर्धार पाहिजे पक्का पक्का पक्काच पक्काच पाहिजे. देह जावो अथवा राहू कारण कोणत्या क्षणात देह जाईल ना जाऊ द्या खुशाल चित्त प्रयासित पण राहू द्या. मला माहिती आहे मरते थोडस मला त्रास होणार आहे. ही शिर आहे ना शिरी सोडत त्रास होतेच ना. अहो किरायेदार आमच्यात किरायेदार येत 10 किरायेदार येत 20 खोल्याचं 23 खोल्या येतात पण किरायेदार सुद्धा जाताना रडतात आणि आम्हाला रडू येतं. चांगला माणूस चांगलं चाललंय कारण आम्ही किरायेदार हेच ठेवतो की जे माझे येतं जात कोणती असो पण देवधर्म करणार येतं. कारण माझं घर तुम्ही जर कोणी पाहाल तर खरं वारकऱ्याचं घर आहे 100%च. कारण जवळपास जितका दिवस दररोज कीर्तन चालू असतं आमचे अर्धे कीर्तन माझे ऐकतो अर्धे दुसरीचे ऐकतो. संदीपान महाराज आमचे असे गावकर बरं का असे मोठमोठे महाराज चैतन्य महाराज मोठे महाराज कीर्तन यासाठी ऐकतो माझं काय चुकलं दुरुस्त करण्यासाठी आणि माझे ऐकतो माझं बोलताना चुकलंय का ते चूक दुसऱ्याच नको व्हायला. माणूस आहे माणसाकडून चुका होणं शक्य आहे पण चुका दुरुस्त करणं हे माणसाचं पहिलं काम आहे. म्हणून आपण रामकृष्ण रामकृष्ण रामकृष्णाचं माऊली रामकृष्ण रामकृष्ण म्हणलं तर आपला उद्धार होतो. आणि साधू संत कशाला आले तर फक्त आपला उद्धार करायला तर लय त्याला कळबळ लय कळकळ लय. आता आपले बुडत खवे डोळा येथे कळवळा मनोनिया येथे कळवळा मनोनिया नटे खवे डोळा येथे कळवळा मनोनिया येथे कळवळा मनोनिया 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 म्हणून आपले नारायण महाराज आणि भुजंगराव महाराज यांनी जी तळमळ होती ना त्यांची जी आस होती ना त्यांची जी भूमिका होती ज्यासाठी तळमळ होता त्या तळमळीतनं आपला ह्या भागात उद्धार झालाय. या भागातले संत महंत मंडळी जे झाले ना त्याचे आदर्श अनुयायी झाले तर हे त्यांचा कृपा त्यांना हे जग बुडायला दिसतं ना हे त्रास होत तळमळ होती अरे आपल्या देखत लोक बुडायला. माऊली तुम्हाला खरं बोलू का जगातला किती मोठा सर्जन असला जगातला किती मोठा सर्जन असताना लाखो सर्जरी सहज केली पण जेव्हा टेबलवर त्याचं पोरग येतंय टेबलवर पोरग येते त्या पोरा सर्जरी करायची तेव्हा त्याचा हात थरथर कापतो. त्याला थोडस दुसऱ्या जसं शरीर खरं फाडतो ना असे चिरचार करतो हे करतो ना ते सहज करतो ना पण पोरा शिरायला करतो पण आहे थोडस का आसक्ती असते. माझं पोरग ना जरा ठीक झालं पाहिजे ठीक झालं असे कोशिश करायचा प्रयत्न करतो. म्हणून माऊली रामकृष्ण रामकृष्ण म्हणायचं आपण आसक्ती नको नको माया नको नको म्हणा नको 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 मना गुंतो माया नको नको मना गुंतो माया जाळी नको नको मना गुंतो माया जाळी नको नको मना गुंतो माया जाळी नको नको मना
नको नको म्हणा गुंतू माया जाळी 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 गुंतू माया जाळी गुंतू माया जाळी मना हे बघा माया जाळात गुंतू नको, कारण माया जाळात गुंतण्याचा मतलब नाही, कारण आपला उद्धार करायचा आहे. लक्षात ठेवा, पक्क डोक्यात घेतलंच पाहिजे. मला माझा उद्धार कर, रात्रंदिवस आपण डोक्यात घेतलंच पाहिजे. दररोज आपण दिवसाकडे 4दा 10 वेळेस मनाला सांगितलं पाहिजे की मला माझा उद्धार करायचा आहे, मला माझा उद्धार करायचा आहे. मी आमच्या पोराला सांगायचो की तुला काय व्हायचंय, प्रत्येक आठवड्यातून एकदा दोनदा विचारायचं तुला काय व्हायचंय, सांग तुला काय व्हायचं ग, तुला काय व्हायचं ग, काय व्हायचं सांग, काय व्हायचं काय. मग सांगायचं मास्तर व्हायचे, मला शिक्षक व्हायचे, मला डॉक्टर व्हायचे, हे व्हायचे म्हणायची. ते दृढीकरण करायचं. दृढीकरण करायचं म्हणजे त्या मुद्द्या पुन्हा बार बार मला मला डॉक्टर व्हायचे, मला डॉक्टर व्हायचे, डॉक्टर माऊली माझा रोल आहे. एखादी पोरगी म्हणली मला डॉक्टर व्हायचे, डॉक्टर व्हायचे, जर ती डॉक्टर नाही झाली तर किमान कंडक्टर ती होईल ना. तर असो ठाला विठाला 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 हा विठाला. असो तर कधी कधी असं होत असतं. माझं हसवणे हा स्वभाव धर्म नसतो सर, 90% नाहीच, पण ते कधी कधी प्रासंगिक येतं आणि कधी फोडणीला थोडस असावीला थोडस. असे अनेक महाराज मला सांगायचे की महाराज तुम्ही फारच गंभीर कीर्तन करता हो, लयच गंभीर करता, थोडस असं थोडस करजा, असं महाराज काही सांगायचं. समजा जसं तुम्हाला म्हणलं ना की मला दुरुस्ती सांगा, कारण महाराजाकडे नंबर आहे माझ्याकडे, हे पाकिट देणार आहे, त्या पाकिटवर बी नंबर आहे. अजूनच सांगतो की 95 45 15 7908. आणि पाठ नाही झाला तरी अशोक महाराज परभणीकर मोबाईलवर टाकलं की तुम्हाला 100 200 300 कीर्तन भेटतील. किती भेटतील. आपण आपला उद्धार करून घ्यायचा आहे. माऊली तुमचा उद्धार करला कोणीच येणार नाही. माझा तुमचा नाही, तुका मन तुझा सोडावी नको तुका मन तुझा की मला जगात बायको सोडणार नाही, पोरग सोडणार नाही, पोरगी सोडणार नाही, कोणीच नाही, कोणीच नाही, कोणीच नाही. हे सगळे नाते येत, हे फक्त शरीराचे येत, माझं कोणीच नाही.
माझं एकच आहे. माझा पांडुरंग परमात्मा एकच माझा आहे. रात्रंदिवस फक्त एकच माझ्या डोक्यात बसलेलं असतंय की ते माझा आहे, ते माझा आहे, त्याच्याशी मला 1 रुपया, त्याची 1 रुपया. त्याच्यानंतर मग तुम्हाला पहिलं वाक्य बोललो, इतका येडपट माझं कोण पाहिलं नाही तुम्ही. मला फक्त तेच खरंच खरंच माऊली, मी खरंच त्याच्याशी फक्त पाहतो. त्याच्याशी मला 1 रुपयाचे. हे बायको लेकरं बाळ सगळे सगळे दिल्या घेतलं सोबतीत. जने सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत काळीचे नाही कोणी. झाल्या इन शक्ती नाक डोळे गळती, सांडोने झाल्या इन शक्ती नाक डोळे गळती. सांडोनी पळती रांडा पोरे, बाईल म्हणे खरं नाशियले घर तुका म्हणे मज नवती कोणी. एका चक्र पाणी वाचवण्या. माऊली, मला माझा मोठेपण सांगायला मी आलो नाही तर खरंच खूप भारी भारीचं घर बांधलेलं आहे. खरंच बऱ्यापैकी कोट्यवधीचं घर मोठं आहे. 23 खोल्या भरपूर येतात. आणि महाराज कधी येतील बरं का, आमच्या जवळचे महाराज एकदम 10-12 किलोमीटर अंतरावरचे. एकदा हो 10-12 लय जवळचे महाराज येतात. घाटवाडीचीच ना म्हणतात माजलगावचे समजा, पण मूळ असो. माऊली, मला पक्क माहिती आहे बरं का की माझी बायकोसा मला असं म्हणेल, जेव्हा माझे हातपाय गळतील, ते नाक मुख शिंबूड घेईल, डोळे पाणी गाळतील, बेंडक येतील. बेंडक मला येणार नाहीत कदाचित. त्याचं कारण आहे, आयुष्यात हॉटेलमध्ये गेलो नाही आजपर्यंत. 1 रुपया हॉटेलमध्ये खर्च केला नाही मी. ते पान तंबाखू हे तर माझ्या डोक्यातला विषय नाहीच. नाही त्याला मला तसं काही येणार नाही असं मला वाटतं. असो, पण बायको असं म्हणू शकते की तुम्ही मेला तर बरं होईल. बाईल म्हणे खरं. खरं म्हणजे काय? गाढव. मग माऊली, ती जर मला गाढव म्हणेल तर ती म्हणजे इकडे हात करतो तिचा भाऊ. आता लय विस्तार नको ते मामान कोण 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 असं दे. मग आपण माऊली जनाबाई मुक्ताबाई डोक्यात पक्क एक ठेवायचं, नवऱ्याला तुम्ही कच्चून ठोका. ऐका, नवऱ्याला कच्चून ठोका पण घराच्या आत. वाटल्यास टीव्ही मोठा करा, पुन्हा दार उघडायचं आणि दार उघडल्यानंतर मग विचारायचं काय तुम्हाला चहा देऊ का, काय द्यायचं. लगेच मित्र आले का, चहा घे, दूध घ्या. म्हणजे असं दाखवायचं की आमचं काही चाललं असं तसं गोड गोड छान छान छान. असो, ते मला बाया किती नाटकं करतात, पगार झाल्या कसे करतात, 15 तारखेला कसं करतात, आणि लास्ट भाकरी देत नाहीत. माऊली, माझं एकही कीर्तन असं नाही बरं का. आज काय झालं मला कळलं नसलं. तुम्ही किती कीर्तन ऐकले ना, तर असं एकही कीर्तन नाही झालं. आज बहुतेक तरुण पोर आहेत ना, आमचे गुणवान आहेत. त्याचा असं मला अभिमान आहे. तुमच्या वडिलांचा तितका आनंद आहे का, तितका त्यापेक्षा जास्त आनंद मला आहे. अरे एक तर मास्तर म्हणून, आणि माझ्या मुलासारखे तुम्ही. असो, ठाला माऊली, आपलं कोणीच नाही हो, माझं कोणीच नाही, कोणीच नाही, कोणीच नाही. नाही रे, नाही कोणा, नाही कुणाचे कोणी, नाही रे.
आपलं जगात माऊली माझं कोणीच नाही कोणीच नाही कोणीच नाही. बायको लेकर बाळ सगळे सगळे दिल्या घेतल्या सोबत मी पैसे भरपूर कमवतो, पगारे भरपूर येते, म्हणून ते मला चांगलं झालं म्हणत असावेत, चांगले झाले म्हणतात. जर मी पैसा कमवत नाही ना, नाही कमवला पैसा, जर मी काय व्यसन मला अगर होते, काही असं पैसा खर्च करतो का त्याने मला वाईट बोललं असतं, मगाशी बोलत असे मला मारलं बी असतं. आणि माऊली आज खरं बोल का, हातानं मारणं एक वेळेस परवडतं, लाकड म्हणजे असं असं मारणं परवडतं, पण शब्दाचा मार आहे ना, माणूस मेल्याशिवाय बुजत नाही. म्हणून आपण फक्त एकच आहे, रामकृष्ण रामकृष्ण राम कमायचं. बायकोनं कसं वागू तिचं प्रारब्ध ती जाणे, मुलं कसं वागू तिचं प्रारब्ध ते जाणं. आपला आपण माझा उद्धार करायचा आहे, मला माझा उद्धार करायचा आहे, आणि आपण सत रामकृष्ण रामकृष्ण व्हायचं. आणि म्हणून आपण रामकृष्ण रामकृष्ण म्हणलं तर आपला खऱ्या उद्धारतो. म्हणून तुकोबराय अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात, अवतारा दया करणा, हेच कारण आहे की दुसरं काहीच नाही. जगातले सगळेच जड जीव आहेत त्यांचा उद्धार करायचा आहे. वाचील जो कोणी दाशी जणी लोटांगणी, ज्ञान होय मुडा अति मूर्ख त्या दगडा. माऊली आमच्या जनाबाई आमच्याच येतात गंगाखेडच्या, त्या सांगतात की ज्ञान कोणला होईल, मुडाला होईल, मूर्खाला होईल, नाही दगडाला ज्ञान होईल. आणि माऊली खरं बोलू का, जगाच्या पाठीवर जगात असं एकच मंदिर आहे. जगाच्या पाठीवर असं एकच मंदिर आहे की जे मंदिर दगडाचं आहे. जे मंदिर दगड, तुम्ही म्हणता महाराज आमच्या दगडाचं नाही काय, कशाचं समजा पहिले दगडाचं होते ना आमचे, ते नाही दगडाचं. ज्या दगडाला माऊलीनं पाठ दिली होती आणि पाठ देऊन ज्ञानेश्वरी सांगितली आहे, त्या दगडाला आधार दिलाय ना, त्या दगडाचं मंदिर आहे नेवास. तुमच्याच भागात, म्हणजे आमच्या अर्थाने तुमचाच भाग आहे समजा, आमच्या अर्थानं तर म्हणजे नेवास या ठिकाणी ते दगडाचं मंदिर आहे. मग मला सांगा माऊली, मी 10 वेळेस पंढरपूरला जातो, माझ्यापेक्षा माझा मुलगा फार चांगला वारकरी, कीर्तन करत नाही, पण हृदयात खरी भक्ती. कदाचित बापाची बीज थोडीशी आली असते असं काय मला माहित नाही, पण सो आहे. कारण त्याला जावं वाटलं का, मला पंढरपूरला जावं असं वाटलं, मग ते सकाळ असो दुपार संध्याकाळ असो रात्री 12 तरी वाजले, पप्पा मला कसं घेवायले, मग काय मला जायची पंढरपूरला, तू जाय वा जाय, तू जा पंढरपूर गाडी घेऊन तू जाय, ये उद्या परवा विषय भेटेल. कारण माईनं बोललंय ना, आमची विठाईनं बोलले ना, मग जाय काय हरकत नाही. तर माऊली आपण रामकृष्ण रामकृष्ण रामकृष्णाचे दुसरं तिसरं काहीच नाही, आपल्याला दुसरं काहीच नाही. माऊली मला अभंगच पाठ असावं का, नाही ना, नुसतं अभंग पाठ. आता मला पाठ नंतर बरं आहे समजा, फक्त गळा नाही बघा नाही, पण
तर गळा नाही सो नाही, पण नुसतं अभंगच पाठ असण्यात मतलब नाही. अभंग आपण आचरण मगाशी बोलल्याप्रमाणे अभंग आचरण आणायचाच, वागायचंच. माऊली कधी कधी 90% मी अभंगापर्यंत वागायचा प्रयत्न करतो. 1% लोकांना माहित नसल्यामुळं लोक दिशा भरकटवतात. लोक माझी दिशा भरकवतात. ते अभंग हाय, जे तर कीर्तन करावे ते तर अन्न न सेवावे. बुक्का लावू नये भाळा, माळ घालू नये गळा, तट्टा वृषभाशी दाना, तृण मागू नये दाना, तुका म्हणे द्रव्ये घेती देती तेही नरका जाती. हा अभंग मी 100% आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो. 1% यासाठी की लोक कधी कधी अडचण होते. अडचण कोणती ती माझी आंघोळ करायची अडचण होती. आंघोळ करायची अडचण होती. आता माग तुमच्या देताना तुमच्या येतच का आपले बरं, तिथं राऊताचं एक हे शेत आहे मळा, त्या पलीकडे कुठेतरी मोठ्या रोडला, तिथं मी आंघोळीला प्रयत्न करू लागलो. ते काही शक्य झालं नाही समजा. हा फुलंब्रीचे राऊत महाराज म्हणजे राऊत माणूस आहे समजा, पण ते शक्य झालं नाही. अडचण झाली तर थोडीशी, म्हणजे आंघोळ केल्याशिवाय पर्याय नाही म्हणून तिथं जाणं भाग आहे. आता ह्या भागात आलो, मला झोपायला कुठेतरी गेल्याशिवाय पर्याय नाही, कुठेतरी अडचण होते. नाही तर मला जेवण नको, चहा आयुष्यात चहाचा संबंध नाही माझा. चहा नको, दूध काही संबंध, काहीच नको, काहीच नको, काहीच नको नको. जिथं कीर्तन गायचंय तिथं तुमचं जेवण नको, काहीच नको, काहीच नको, काहीच नकोच आपल्याला, काहीच नको. आता बुक्का मी माझ्यासोबत बुक्का आणलेला आहे बघा. आता हे 2 मुद्दाम पाकिट ठेवत काढून, हे हाराचं पाकिट, ते लगेच पाकिट देऊन टाकायचं हाराचं. कारण तू माझ्या वागण्यामुळं तुम्हाला काडीचा एक पैशाचा त्रास नाही व्हायला पाहिजे, 1 पैशाचा. आणि माझं कीर्तन ठेवलंय, मी तर येडपट आहे, अज्ञानी माणूस आहे, मी खूप मूर्ख आहे, असल्याचं कीर्तन ठेवलंय. मला सेवेची संधी दिली, मला तुमच्याकडनं भविष्यात पांडुरंगाच्या जवळ जायचा एखादा मार्ग सुचू शकतो, ती संधी भेटली म्हणून कीर्तनात लगेच हे पाकिट, लगेच याचे 100 रुपयाचं पाकिट लगेच ठेवलं. म्हणजे नंतर थोड्या वेळानं आपण देणार आहोत. आणि अजून मला आठवलं अजून एकदा की आमचे बसले ज्ञानोबा तुका जनाबाई मुक्ताबाई म्हणतील, महाराज हाराचे पैसे दिले म्हणजे देणार आहे समजा. नंतर कीर्तन ठेवल्यावर तुम्ही 100 रुपये दिले तर आमचं काय, आमचं तुमचं सगळ्याच. तर सगळ्यालाच ज्याला हवी त्याला, ज्याला गळ्यात माळ नाही ना त्याला तुळशीची माळ फुकट दिली जात असते. गाव हेच काम करतो मी. म्हणजे बारीक किंवा मोठी, आता लय पसरा मला आणता आला, मला वज उचलत नाही ना बरं का. नाही गेले आता महाराज सोबत आता भरपूर पसरा आणला होता मला बरं का. तर बारीक किंवा मोठी माळ एकच, एक माळ मोफत असते, बाकी घटक वेगळा आहे. आणि दुसरं माऊली हा तुकोबारायचा, हा मारुतीरायचं मंदिराची आता जीर्णोद्धार चालू आहे. आमचे हनुमंतराय याच्या मंदिरासोबतच विठोबा रखुमाई, ज्याच्यावर माझा जीवन आहे, ज्यासाठी जिवंत आहे, ते माझ्या विठोबा रखुमाईच्या मंदिराची स्थापना चालू आहे. ज्या ठिकाणी आता राम लक्ष्मण सीतामाई यांच्या मंदिराची, आमचे या मंदिराची स्थापना याचं उभारणं चालू आहे. आमचे नारायण महाराज, आमचे भुजंग महाराज यांचेही या ठिकाणी स्थापना होणार आहे. आता गावगाव मी हे काम करतो, म्हणजे मी करत नाही बरं का. हे बघा अजून एक लक्षात ठेवा, मी काहीच करत नाही, पांडुरंग परमदा करून घेतो. अहंकारचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णूचा भाविकाशी. गावगाव जिथं मंदिर उभार चालू असतं ते 2 रुपये द्यायचे वेगळे, ह्या पैसे वेगळे द्यायचे. म्हणून तुम्ही थोडा हातभार लावायचा प्रयत्न करा. मी सुद्धा माझ्यापर्यंत आत्ता 500 रुपये देणगी मंदिर उभारीसाठी लगेच देऊन टाकणार आहे. म्हणजे ते फोन पे पैसे करणार आहे, मला आठवण करा बरं का. म्हणजे कारण तुम्ही कसं वागावं हे जसं परमेश्वराला वाटतं का, त्यापेक्षा मी कसं वागा, अगोदर मी वागलं पाहिजे. जर मास्तरच जर समजा असं चुकीचे व्यसन करायला लागला आणि पोरला म्हणला तू असं कर तसं कर तसं कर, तर पोरीस ऐकून घेतात. त्याच्या वागण्यात 1% फरक पडत नाही, काहीच फरक. उलट पोरं, मला माहिती आहे ना, पोरं पोरी कोणी असो मास्तरच्या मागे गप्पा करतात, सर ते कसले पण ते खरं बोलतात बरं का. मुलं कधीच खोटं बोलत नाहीत.
मुलं फक्त गुण गुण दोष असतात ना ते सरळ सांगतात, हे कसं तसले तसले ते स्वतः एक पितात आणि लोक सांगतात पिऊ नका, असं नाही. तर आपण रामकृष्ण रामकृष्ण म्हणायचंय. आपल्या आयुष्यात आपण एकही क्षण आपण वाया घालायचा नाही. शिंक जांभळी खोकला शिंक जांभळी खोकला इतुका वेळ वाया गेला, इतुका वेळ वाया गेला, इतुका वेळ वाया गेला. शिंक जांभळी इतुका वेळ गेला, इतुका वेळ वाया गेला, इतुका वेळ वाया गेला, वाया गेला, वाया गेला, वाया गेला, वाया गेला. एवढाच आपला वेळ वाया गेला पाहिजे. बाकी आपला वेळ वाया जायला नको नको नको. आता मी आमची पाहुणी बाई आहे, आता वारली बिचारी, म्हणजे पाहुणी बाई म्हणजे आमच्या नात्यातली बाई, म्हणजे पाहुणी बाई दुसरा अर्थ मला कळाला नाही समजा. पण ती झोपली बी, झोपल्यानंतर सुद्धा अशी ओट हालायची अशी, म्हणजे ती जप करायची ना, रामकृष्ण रामकृष्ण करायची ना. तर मग ती अशी मला दिसायची, अरे जप चालू काय चालू, म्हणजे पडिले वळण ती बाईला, म्हणजे असे वळण असं ते फार फार पडलं होतं समजा. तर आपण रामकृष्ण 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 व्हायचे, रामकृष्ण राम, आणि आपलं भक्ती वाढलीच गेली पाहिजे, भक्ती वाढलीच पाहिजे. आपली भक्ती वाढली, भाव धर्म वाढला, हे खऱ्यात काय संतांच्या कार्य आहे, हे संतांचं काम आहे हे. म्हणून तुकोबा अभंगाच्या वाढवया सुख भक्ती भाव धर्म. वाढवया सुख भक्ती भाव धर्म.
वाढवाया सुख भक्ती भाव धर्म. भक्ती वाढली पाहिजे, सुख वाढलं पाहिजे. माऊली, सुख हे पा प्रत्येक शब्दाचा अर्थ अलग अलग असतो बरं का. सुख शब्दाचा अर्थ जर पाहिला आपण तर देहाचं सुख नाही. हे देहाचं सुख खोट आहे. थंडी आली की आपल्याला उन्हापुढे चुलीपुढे सुख वाटतं. हे क्षणिक सुख आहे. हे सुख खरं नाही. खरं सुख हे की नामस्मरणाचे आनंद आहे का, हे आनंद लयच मोठा आहे, खरंच मोठा आहे बरं का. माऊली, मी लय मरेल छाप माणूस आहे. तुम्ही येरी जर पाहिलं ना, निवळ निवळ म्हणजे खरंच खरंच, पण खरा 2 घंटे इतका आनंदी असतो की देवाला देव सगळं करून घेतो, मी काहीच करत नाही. येरी आपलं पडून राहायचं, रामकृष्ण रामकृष्ण फक्त तितकंच म्हणायचं, काही नाही. आता मी तुम्हाला मगाशी बोललो येडपट महाराज, इथं मी फुलंब्री गावात 2 वाजता आलो. मी बस स्टँडवर झोपून राहिलो मी, कारण रात्री 2 वाजले यायला बुलढाण्याहून. पुन्हा सकाळी 6ला पुन्हा आवरून इकडे यावं लागलं मला, कारण बस स्टँडला झोपायला मला काय नाही. माझ्याकडे हे नाथरायचं आहे ना त्याच्याकडं, आपलं आहे सगळं आपलं. हे बघ, कोणाच माधुकरी मागून लगेच 6 वाजता माधुकरी मागून खाल्ली मी तिकडे. ते गिरजा माताचं मंदिर आहे काहीतरी फुलं तिकडे बस स्टँडच्या खाली तिकडं. ते माधुकरी माझी भाकर होती माझी, पण मला सवय लागली ना, पडले वळण निघले असं कळ. त्याला मला भाकर 2 भाग पोळ्या देऊ लागले. मला कोर भर द्या, मला फक्त काम पुरती. मला किती लागतंय? तरुतोली वास आणि करतोलू भिक्षा. हातावर बसन तेवढी भाकर आणि झाडात सावली बस. फक्त बीपी शुगर गोळ्या असल्यामुळं 1.5 भाकर कसा 1 कसा असं वाटतं. आणि जर कधी नाही भेटली, आता मी गावगाव जातो ना माळी घेऊन, माधुकरी मागतो ना समजा, तर पहिल्या घरी भेटली तर स्वागत आहे, एकच गरबत झालं मला, त्याला माळ अष्टगंध बुका द्यायचं, पुढे चालायचं. नाही भेटली तरी माळ अष्टगंध बुका द्यायचं, दुसऱ्या घरी जायचं, तिथं भेटली स्वागत आहे, ते वस्तू द्यायच्या, वापस यायचं. नाही भेटली 3ऱ्या घरी जायचं, तिथंही नाही भेटली, ते वस्तू आपल्या द्यायच्या, यायला नाही भेटली ना आपलं वापस यायचं. आज पांडुरंगाची इच्छा आहे, आता सकाळी जेवायचं नाही, आता दुपारी बघू आपण, गप बस करू. म्हणजे हे पा देव जसं ठेवील का तसं राहायचं. जिस हाल में रखेगा उसी आपण काय, मी काय करतो, पांडवाचं कौतुक पाहतो. तुला किती छळायचं का, तुला किती त्रास द्यायचा काय, देच. एक तर दुसरे समाधान व्हावं नाही आपलं तर व्हावं. लक्ष ठेवा माऊली, तुम्ही जगातली कुठली बाई आणि कुठलाही गडी तुम्ही का खटकता तुमच्या मित्राला, जगात कोणी बरं कोणी सुद्धा, तुम्ही का खटकता? तुम्ही वाईट वागता म्हणून खटकत नाहीत, तुम्ही तुमच्या मित्राच्या मनासारखं वागत नाहीत म्हणून खटकतात. दुसरं वाईट वाग, मग चोर असतात ना, तुम्हाला सांग का माऊली, अहो तुम्ही तरी खरे मित्र नसतात, पण 2 चोर असतात ना, 3 चोर 5 चोर असतात ना, जीव जाईल पण त्याची चोरी ती एक संगपणा आहे ना, एक संगपणा सोडत नाही. आणि आपलं म्हणजे माझं, आपलं नाही माझं, मी पटकन सोडून देतो ना. म्हणजे विश्वासघात करणं हे वाक्य. तर आपण लक्षात ठेवायचंय, आपण रामकृष्ण रामकृष्ण राम करायचंय, रामकृष्ण राम करायचं. तुम्हाला पर्यायच नाही. हे कवा कळण तवा कळण, पण तवा कळून उपयोग नाही माऊली. जेव्हा अंत कळू येईल अंत काळी राहती निराळी माऊली. संतांना किती किती कडक सुद्धा बोलत, मला विचार करणं कठीण होतं. किंवा अजून आमचे नाथ महाराज एकनाथ आपले तुकाराम महाराज सुद्धा पैसे घेणाऱ्या माणसाबद्दल काय काय वाक्य बोलते, कधीचा विक्रय ते काय काय वाक्य बोलते सुद्धा मला ते सांगायला मला ते पाठ नाही म्हणजे विषय मिटला आपला. ठाला बेटा
मी कंडक्टर सारखं राहायचा प्रयत्न करतो. कंडक्टर गोरनेता नेमके पैसे आणतो. एसटी कोणती माहित नाही मला, कुठं जायचं हे माहित नाही मला, माझ्या संग ड्रायव्हर कोण आहे माहित नाही मला, कोण कोण प्रवासी येणार आहे हे मला माहित नाही, कोण कोण खाली उतरणार आहे मला माहित नाही. प्रत्येक प्रवासी संग बोलतो. काही प्रवासी संग भांडणं होतात, काही प्रवासी खायला देतात. खायला म्हणजे आपण पाहतो ना यात्रेच्या वेळेला प्रवासी खायला, ड्रायव्हर घ्या घ्या माऊली, घ्या माऊली. तुम्हाला सांगा अजून वाक्य सांगतो, माऊली. यात्रा काळामध्ये जातीचा मुसलमान जरी असला तरी तो माऊली खाया घ्या, म्हणजे ते आपोआपच आपला होऊन जातो. म्हणजे माऊली क्या चाल रहा, माऊली. आणि तुम्हाला सांगा माऊली, आता बघा माऊली, तर माऊली, तर आपण पूर्ण वारीमध्ये पांडुरंग परम दर्शन घ्यायला जातो. आपण आपला हेतू काय, पांडुरंग परम दर्शन घेणे. पण नवीन नाव आपण कोणाचं घेतो, ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. तुकाराम तुकाराम राम तुकाराम. माऊली आपण ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबाचं नाव घेतो, तुकोबाचं नाव घेतो. माऊली तुम्ही कोणाच्या दिनी देता मला माहित नाही, समजा ज्ञानोबाच्या येता का तुकोबाच्या येतात. पण तुकोबराच्या पालखीच्या सोहळा जो असतो आपला आषाढी वारीचा, त्या आषाढी वारीचा पालखीच्या सोहळ्यामध्ये एक मानाचा आशू असतो, मानाचा घोडा. आणि तो मानाचा घोडा कोणाचा आहे माऊली, बाबळगावकरांचा आहे. मग मग तेच मग माझाच आहे ना. जो घोडा बाबळगावकरांचा म्हणतो आपण, हे म्हणले ना पेड बाबळगावकरांचा म्हणले ना, मग माझा घोडा ते. आणि विशेष त्यात मला भाग्य, नशीब, मला आनंद वाटतं की माझा मुलगा दुकान बंद ठेवून महिनाभर घोड्याच्या सेवेला असतो. म्हणजे मला मुलगा देहाचा म्हणून आवडत नाही, ते देवाची भक्ती करतो म्हणून मला आवडतं. म्हणजे आम्हाला पैसा कमवणं हेतू आमचा मुख्य हेतू नाहीच. आमचा फक्त एकच हेतू आहे, फक्त आम्हाला नामस्मरण करायचं, फक्त आम्हाला चिंतन करायचंय, फक्त आम्हाला आमचं हित आम्हाला पाहायचंय. हित ते करावे म्हणजे त्याच्यानं मानाचा खरा अश्व, मानाचा खरा घोडा मुकादमाचा म्हणतो आपण, संजू काकाचा. बरं का, नारायणराव रंगनाथराव रणेर मुकदम आमचे चुलते, त्यांचा घोडा आहे. आमचा मुलगा सेवेला असतो, आम्ही असतो, हे माझं वैभव आहे. म्हणजे आपल्या हिता जो अशी जागता, धन्य माता पिता तयाची. याशिवाय तुकोबाराच्या पालखी देवघरात तुकोबाराची जे मूर्ती पादुका असते, ते पादुका आषाढच्या वेळेला उचलायची, डोक्यावर घ्यायची, प्रदक्षिणा घालायची
आणि पैसे घालून रथात ठेवायची. हा मान गेल्या वर्षी माझे सख्खे सासरे प्रल्हाद महाराज दासाहेब सोळंके गंगा मसलेकर महाराजांना माहिती आहे बरं का. हे त्यांना मान होता. हे माझं वैभव आहे. मला आनंद वाटतं. मला बायको आवडते आसक्ती म्हणून नाही, देहाची आसक्ती नाहीच, फक्त चांगलं वारकऱ्याचं रक्त आपल्या घरात आहे म्हणून आवडतं. माऊली पहिल्या रात्री सुद्धा शब्द अर्थ करतो मला वाटतंय. पहिल्या रात्री सुद्धा मी पांडुरंगाला 10 वेळेस बोललो, देवा मला इच्छा नाही बरं का, काम याची इच्छा नाही मला, तू लग्न लावून दिलंस, तुला काय करायचं कर, मला काय नको, घालून या भार, तुम्ही काही करा, देवाला समर्पण करा, कृष्णार्पण करा, तुम्ही काम क्रोध लोभ दंभ मला बी आहेत थोडीशी आहेत, पण मी संकुचित किंवा मर्यादित ठेवायचा व्यसन घालायचा प्रयत्न करतो. म्हणजे रामकृष्ण आपण म्हणलं तर आपलं भलं होणार आहे, नाही तुमचं भलं होणार नाहीच. जर हे सोडला, मार्ग सोडला, येण्याचे पण ते चालू जातो. हे जर मार्ग सोडला तर तुम्हाला काही भलं होणार नाही. म्हणून आपल्या कीर्तन परंपरेप्रमाणे एक आपण भजन घेऊया. ज्ञानेश्वर तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे चंदनाचे तुका म्हणे गुण चंदनाचे तुका म्हणे गुण चंदनाचे तुका म्हणे गुण चंदनाचे तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे तैसे माझ्या जगी, तैसे तुम्ही जगी सर्वजण, तैसे तुम्ही जगी सर्वजण, अवतार तुम्हा धराया कारण, 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 आई उदरायाच्या जड जीवा उधराया
जना उदराया जन जीव तर माऊली तुम्ही असं म्हणता की महाराजांनी अभंग घेतला कोणता? अभंग जवळ गेले नाही तर फार फार दूर गेले, फार दूर गेले, फार दूर गेले. पण माऊली माझ्या तुकोबाराच्या अभंग म्हणजे आकाशातील तळपती तलवार आहे, तळपती वीज आहे, तळपती विद्युल्लता आहे. आणि त्या आकाशातील तळपत्या विद्युल्लतेला स्पर्श करायला जाणाऱ्या लाखो लोकांपैकी एखादा 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 सक्सेसफुल होतो, जसं आमचे नारद महाराज येतात, तुझ्या बाबा महाराज येतात. मी फार फार कोसो दूर राहिलो बर का. माझ्या बुद्धीप्रमाणे थोडस बोलायचा प्रयत्न केलाय माऊली. अजून एक लक्षात ठेवायचं, ज्या ज्ञानोबा तुका जराबा मुक्त यांना माळ नसल त्यांना माळ देण्यात येणार आहे. आणि कोणीही माझं दर्शन घ्यायचा प्रयत्न करू नका. अजून मी पांडुरंग परमात्म्यापर्यंत पोहोचायचा बाकी आहे. त्या वाटावर 100% आहे, मी पोहोचणार आहे.
मी पांडुरंग परमेश्वर एकरूप होणार आहे पक्कच, पण आज होणार नाही म्हणून मला दर्शन घ्यायचा प्रयत्न करू नका. मी साधा माणूस आहे हो. माऊली तुमच्या दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा. हाची मज नुसतं अभंगच नाही, नुसतं म्हणतच नाही. जर कधी मला कीर्तन नसलं, आता दुर्दैवानं बरं दुर्दैवानं योगानं आता उद्या नांदेड आहे, परवा पोखरणी आहे, म्हणजे 8-10 दिवस कीर्तन सत्ता आहे, 3 दिवसात पसार आहे. घरी जायचं नाही मला आता, ते 3 दिवस पसार पण बरं का. म्हणजे दररोज कीर्तन आपण जर मला कीर्तन नसले भविष्यात एखाद्या 8-10 दिवस कीर्तन नसले त्या भागात आपला सप्ताह असला तर मी माझं कीर्तन जरी नसलं मला काय अडचण नाही. मी सरळ येईल आपला 8 दिवस सेवा करीन, कचरा उचलीन. तुम्हाला सांगा माऊली जेवणाच्या पत्रवाळी उचलून एखादी पत्रवाळी द्रोण शिल्लक उरते ना, ते द्रोण उचलायला शक्ती लागत नाही, भक्ती लागते. जितकी माझ्या मनात खरी भक्ती आहे तितकं पटकन उचलतो, पत्र उचलतो बाजू टाकतो. आणि जर दाखवलं मी इको दाखवला मी कोण आहे, मी इतका श्रीमंत माणूस आहे, इतकं गावकरी बघतात मला, मी असा आहे तसा आहे तसा आहे. माऊली खरंच कितीतरी कोटीची माल मागतात. महाराज झाले दिसून त्याला कळलं. गावाच्या कोण्या माणसाला माहित आहे रणसर कसे येतं बाबा बस, पण माझी नाही माल मागता, येणाऱ्या पोरीची सुनच समजा. माझं नाही, माझा समज मी केव्हाच हक्क सोड म्हणजे हक्क सोडलेला आहे, पण अजून सुटला जाईना समजा. असो ती बायको ते मुलगा मुलगा घे ना ताब्यात, मुलगा आहे ना सुनातीच्या ताब्यात देऊन टाकला. बाई तू तुझं घरदार बघ, मला नको नको संसारात नकोच. आपण रामकृष्ण म्हणून माऊली वेळेचं जाण आणि भान ठेवणं आवश्यक आहे. वेळ संपत आली संपली आहे, म्हणून या ठिकाणी मी माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो आणि जे सर्वच चरणी नतमस्तक होतो, लीन होतो, या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. असं विसरून जातं बरं का. हे कीर्तन ठेवल्याबद्दल हे देणगी आहे, ते देणगी घ्यावी कोणतरी पटकन. कोणा समज या कोणी कारण असं विसरून जातं पुन्हा या उठू नका कोणी बापू चला. बस बस पुंडलिका हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आणि अजून एक मगाशी बोलल्याप्रमाणे संबंधित कोण माणसं असतील ते ना मी जायच्या पहिले 500 रुपयाचा फोन माझ्याकडून करून घ्यावा. कारण पुन्हा मी असं विसरून गेलो ना, पुन्हा असं की अरे महाराज चालू होते ना ते नुसतं बोलले आणि काहीच नाही म्हणून विसरून जाऊ शकतो मी. म्हणून जायच्या पहिले क्लिअर कोण समज असते ना ते क्लिअर करून घ्यावं.